जय महाराष्ट्र. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील नगर परिषदांसाठी जी मतदान प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडली होती त्याची मतमोजणी आज होती. आणि या मतमोजणी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ह्या निवडणुकीमध्ये जे जे नगरसेवक पदाचे उमेदवार महाविकास आघाडीचे विजयी झाले त्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आणि आपण ही निवडणूक सर्वसामान्य लोकांसाठी लढवत होतो. आणि जरी आपली सत्ता नसली तरी जी जबाबदारी लोकांनी आपल्यावर टाकली त्या जबाबदारीचं भान ठेवून 24 तास लोकांमध्ये राहून लोकांसाठी आपण काम करत राहावं एवढी विजयी झालेल्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना मी विनंती करतो. आणि शेवटी जनमताचा कौल आहे तो मान्य आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये समजा जिथं कुठं आम्ही काम करण्यात कमी पडलो असेल, काही त्या ठिकाणी राहिला असेल, तर त्याच्यात सुद्धा सुधारणा करून अजून परत तेवढ्याच ताकदीनं लोकांसाठी सक्रिय पद्धतीनं काम करत राहू. जे उमेदवार ह्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवक पदाचे पराभूत झाले त्यांच्यासाठी सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की आपण हताश निराश होऊ नका. शेवटी लोकांसाठी काम करायच्या भूमिकेतनं आपण ही निवडणूक लढवत होतो. आणि मी माझं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना देऊ इच्छितो आधी, की मी सुद्धा 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी 10,000 मतांनी पराभूत झालो होतो. आणि हा पराभव झाल्याच्या नंतर साधारणतः 3-3.5 ला मतमोजणीची प्रक्रिया संपली. मी बघितलं की मला किती कमी मतं पडली, मग कुणामुळे कमी पडली, कुणी काय केलं ह्याच्यावर विचार करण्यापेक्षा आजच्या अर्थकारणाच्या राजकारणामध्ये आपल्याकडं आर्थिक ताकद तर तेवढी नाही माणसं जोडायला. त्यामुळे ही माणसं आपल्याला मनातनं त्यांच्या कामाच्या माध्यमातनं त्या ठिकाणी जीवानं त्या ठिकाणी जोडावी लागणार. आणि हा एकमेव निर्धार करून मी 3 वाजताच्या मतमोजणीतनं बाहेर पडलो. ते पहिल्यांदा 5 वाजताच्या पहिल्या लग्नाला मी त्या ठिकाणी उपस्थिती लावली. आणि त्या दिवसापासून अखंडपणे लोकात राहून लोकांसाठीच प्रामाणिकपणे काम करत राहिलो. त्यामुळं पराभवानं खचून न जाता आपल्याला लोकांना जोडण्यासाठी जे सगळ्यात मोठं माध्यम आहे की त्यांच्यासाठी कामाला पडणं, त्यांच्यासाठी 24 तास उपलब्ध राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं. मला वाटतंय हे काम मी अखंडपणे 14 ते 19 त्या ठिकाणी करत आलो. आणि त्याचाच परिपाक सामान्य जनतेनं प्रचंड पैशाची ताकद असताना, सत्तेची ताकद असताना सुद्धा 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल 1,27,000 पेक्षा अधिकच्या मताने आणि 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल 3,29,846 इतक्या मताच्या फरकाने त्या ठिकाणी लोकांनी परत सभागृहात जाण्यासाठी संधी दिली. त्यामुळं आपल्याला सुद्धा विनंती आहे की एक निवडणूक झाली म्हणजे सगळं काही संपलं असं होत नाही. आपल्याला लढा हा द्यावाच लागणार आहे. आणि त्याच्यासाठी लोकांच्या संपर्कात जाऊन काम करणं, त्यांच्यासाठी सतत उपलब्ध असणं, मला वाटतं हा मूलमंत्र त्या ठिकाणी आपण पाळून जर काम करत राहिलो तर निश्चित पुढच्या निवडणुकीमध्ये यश हे आपलंच असणार आहे. आणि मला वाटतंय आपल्याला सुद्धा माझी विनंती आहे की पराभव झाला म्हणजे काही एक निवडणूक नाही, अजून 5 वर्षानं परत निवडणुका त्या ठिकाणी येणार आहेत. पण आपण खचून न जाता, निराश न होता, तेवढ्याच ताकदीनं लोकांमध्ये राहून जेवढी मतं आपल्याला कमी पडलीत तेवढी मतं जोडण्यासाठी, माणसं जोडण्यासाठी जे काही कष्ट घेणं आपल्याला अपेक्षित आहे, लोकांसाठी काम करणं अपेक्षित आहे, त्याच्यासाठी सामान्य लोकांसाठी आपण सगळ्यांनी सक्रिय राहावं असं सगळ्या पराभूत उमेदवारांना सुद्धा मी महाविकास आघाडीच्या नम्र आवाहन करतो. आणि निश्चित हा आपला संघर्ष हा सर्वसामान्य जनतेसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी आहे. त्यामुळं त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी मला वाटतंय एक लोकप्रतिनिधी या नात्यानं आपण सगळेजण ताकदीनं पूर्ण करत जाऊ. आणि जे पराभूत झाले असतील ते सुद्धा, त्यांना सुद्धा जनतेनं काही ना काही मतं टाकलेले, मला वाटतं लोकांनी टाकलेला विश्वास, कमी पडलेले मताचं त्या ठिकाणी जितके आपल्याला कमी पडलेत ते कुणाला दोष देण्यापेक्षा तेवढी माणसं जोडण्यासाठी अजून ताकदीनं, अजून शक्तीनं, अगदी आत्तापासूनच आपण त्या ठिकाणी कामाला लागावं असं नम्र आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो. धन्यवाद.
जय महाराष्ट्र.